मित्रांनो, आज आपण नेटवर्क ॲनालिसिस मॉड्यूलमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि पाया समजला जाणारा भाग सविस्तरपणे पाहणार आहोत. आजचा विषय आहे कॉन्सेप्ट ऑफ नेटवर्क, म्हणजेच नेटवर्कची संकल्पना. नमस्कार, मी डॉक्टर M.N. सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले. मित्रहो, पुढे जाण्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोडा विचार करा. आपण सकाळी घराबाहेर पडतो, कॉलेजला येतो, बाजारात जातो, हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. हे सगळं कशामुळे शक्य होतं? रस्ते आहेत, बस आहेत, रेल्वे आहे, मोबाईल नेटवर्क आहे. हे सगळे मिळून एक मोठं जाळं तयार करतात. हाच विचार भूगोलात आपण शास्त्रीय पद्धतीने अभ्यासतो. त्यालाच नेटवर्कची संकल्पना म्हणतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नेटवर्क म्हणजे विविध ठिकाणे, केंद्रे किंवा स्थळे एकमेकांशी जोडणाऱ्या मार्गांचे सुव्यवस्थित जाळे. हे जाळे नैसर्गिक नसून मानवनिर्मित असते आणि त्याचा थेट संबंध मानवी हालचालींशी असतो. भूगोलाच्या अभ्यासात नेटवर्क ही संकल्पना वाहतूक, दळणवळण आणि सेवा वितरणाशी घट्ट जोडलेली आहे. मित्रांनो, एखाद्या प्रदेशात चांगले रस्ते नसतील, रेल्वे संपर्क नसेल, तर त्या भागाचा विकास का होत नाही हे आपल्याला लगेच लक्षात येते. उलट जिथे नेटवर्क मजबूत आहे तिथे उद्योग येतात, व्यापार वाढतो, लोकांना नोकऱ्या मिळतात. म्हणूनच नेटवर्कला प्रादेशिक विकासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. आता आपण नेटवर्कचे घटक थोडे सविस्तरपणे समजून घेऊया. नेटवर्कमधील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नोड्स, म्हणजेच केंद्रे. नोड्स म्हणजे अशी ठिकाणे जिथे लोक, वस्तू किंवा सेवा एकत्र येतात. उदाहरण गावे, शहरे, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे, चौक, जंक्शन ठिकाणे. मोठी शहरे ही मोठी नोड्स असतात कारण तिथे हालचाल जास्त असते. दुसरा घटक म्हणजे लिंक्स, म्हणजे जोडमार्ग. हे लिंक्स म्हणजे रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग किंवा हवाई मार्ग. नोड्स एकमेकांशी जोडण्यासाठी हे मार्ग आवश्यक असतात. जर नोड्स असतील पण लिंक्स नसतील तर नेटवर्क अपूर्ण ठरते. म्हणून नोड्स आणि लिंक्स हे एकमेकांवर अवलंबून असतात. तिसरा घटक म्हणजे जोडणी, म्हणजे कनेक्टिव्हिटी. मित्रांनो, जोडणी म्हणजे एखादं केंद्र किती इतर केंद्रांशी जोडलेलं आहे आणि ते कशा प्रकारे जोडलेलं आहे. ज्या केंद्रांची जोडणी जास्त असते ती केंद्रे सहसा अधिक महत्त्वाची आणि विकसित असतात. उदाहरणार्थ, जिल्हा मुख्यालय किंवा मोठे शहर हे अनेक रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जोडलेले असते. यानंतर येतो प्रवेशयोग्यता, म्हणजे ॲक्सेसिबिलिटी. एखाद्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागतो, किती मार्ग उपलब्ध आहेत, वाहतूक किती सोपी आहे, हे सगळं प्रवेशयोग्यतेतून समजते. चांगली प्रवेशयोग्यता म्हणजे नागरिकांना सुविधा सहज मिळतात आणि विकासाला चालना मिळते. मित्रांनो, आता नेटवर्कचे प्रकार पाहूया. सर्वात आधी येते रस्ते नेटवर्क. हे ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारे सर्वात मूलभूत नेटवर्क आहे. यानंतर रेल्वे नेटवर्क, जे लांब पल्ल्याची प्रवास आणि मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक सुलभ करते. जलमार्ग नेटवर्क, हे स्वस्त आणि पर्यावरणपूरक मानले जाते. हवाई वाहतूक नेटवर्क, जलद प्रवासासाठी आणि आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी महत्त्वाचे आहे. तसेच आजच्या काळात दळणवळण नेटवर्क, म्हणजे मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल नेटवर्क, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे. मित्रांनो, नेटवर्क संकल्पनेचे महत्त्व समजून घेतल्याशिवाय प्रादेशिक विकास समजत नाही. नेटवर्कमुळे वाहतूक व्यवस्था कशी कार्य करते हे स्पष्ट होते. कोणते मार्ग मुख्य आहेत, कोणते दुय्यम आहेत हे समजते. व्यापार, बाजारपेठा आणि सेवा सुविधा कुठे आणि कशा वाढतात हे नेटवर्कवर अवलंबून असते. ग्रामीण आणि शहरी भागातील संपर्काची पातळी नेटवर्कवरूनच ठरते. आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस व्यवस्था या वेळेवर पोहोचतात की नाही हे देखील नेटवर्कवर अवलंबून असते. मित्रांनो, नेटवर्क विश्लेषणाचे उपयोग खूप व्यापक आहेत. वाहतूक नियोजन करणे, रस्ते सुधारणा करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, विकासातील तफावत ओळखणे, आर्थिक आणि सामाजिक संपर्क वाढवणे, हे सगळे नेटवर्क विश्लेषणामुळे शक्य होते. भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले तर नेटवर्क ही संकल्पना आधुनिक भूगोलातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. प्रभावी आणि संतुलित नेटवर्क असल्यास प्रदेशाचा आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय विकास वेगाने होतो. म्हणूनच नेटवर्कची रचना, घनता आणि कार्यक्षमता यांचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.